एकदम वेगळी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ही रेसिपी माझ्याकडून 1.5 वर्षापूर्वी ना चुकून झालेली होती, तरी सुद्धा ही मी तेव्हापासून नेहमी बनवत आले आहे। ते म्हणतात ना, करायला गेलं एक आणि होतं भलतंच, तशीच काही गंमत माझी झालेली होती ही रेसिपी बनवता बनवता। घ्यायचं काय, ते फक्त एक भोपळा घ्यायचा, तो पण अर्धा कट करून घेतला, 3-4 बटाटे आणि पोहे घेतले। पोहे ना मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे बरं का। भोपळा अर्धा कट करून घेतला, त्याचे साल वरचे काढून घेतले, त्यानंतर बटाट्याचे सुद्धा वरचे साल काढून घेतले आणि नंतर दोघं किसायला घेतलं। तुमच्यासोबत पण असं कधी झालंय का, तुम्ही एक रेसिपी करायला जाता पण भलतंच काहीतरी होऊन बसतं, पण ते एकदम जास्त टेस्टी बनतं। खरं तर मी ना बबडीसाठी भोपळा आणि बटाट्याचे ना थालीपीठ बनवणार होते, पण झालं असं होतं की माझ्याकडे बेसन पीठच संपलेलं होतं। म्हटलं चला याची काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय करून बघूया। मग मी जे मनात आलं ते करत गेले, त्याच्यामुळे हा असा पदार्थ तयार झाला। आता इथे काय केलं, मस्त भोपळा आणि बटाटा किसून घेतला, त्याच्यातलं पाणी बाजूला काढून घेतलं, नंतर अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली आणि करून घेतलेले पोहे नाही का ग्राइंड करून घेतलेले ते टाकून घेतले। नंतर वरतून आहे ना छान अशी कोथिंबीर टाकून आहे ना थोडं थोडं पाणी ऍड करत छान त्याचा असा गोळा तयार करून घेतला। मिरची तुमच्या मुलांच्या हिशोबाने टाका बरं का, कारण माझी बबडी तिखट खाते, मी भरपूर वेळा सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे मी तिच्यासाठी मिरची टाकते। तुमचे मुलं जर तिखट खात नसतील ना तर तुम्ही नाही टाकली तरी सुद्धा चालेल। आता इथे काय केलं, मी ना 4 ते 5 टूथपिक घेतलेले आहे, जेणेकरून बबडीला खायला खूप जास्त मज्जा येईल। एक एक करून असे लॉलीपॉप बनवून घेतले आणि त्यानंतर छोटे छोटे बॉल्स सुद्धा तळायला टाकले। इतके क्रिस्पी आणि इतके छान बनतात ना हे बॉल्स, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। मी याला भोपळा आणि बटाट्याचे मंचुरियन असं नाव दिलेलं आहे, तुम्ही याला काय नाव सुचवाल मला कमेंट करून नक्की सांगा। 2 ते 3 वस्तूंमधूनच इतका परफेक्ट हा पदार्थ तयार होतो ना, हा चुकून झालेला पदार्थ इतका बेस्ट राहील मला वाटलंच नव्हतं। खरंच मी भरपूर वेळा हा ट्राय केलेला आहे। लगेचच मी बबडीला सुद्धा खायला दिले, बबडी इतकी जास्त खुश झाली, ती तर लॉलीपॉपच म्हणत होती आणि तिने खूप जास्त एन्जॉय केले हे। चला लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा आणि मला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल। चला आपण भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये, बाय बाय।